यानंतर मी सर एक गोष्ट देतो, त्यानंतर तुम्ही पाठीमागे म्हणायचे आम्ही परिवर्तन करणारच, संभाजीराव झेंडे आमदार होणारच. आम्ही परिवर्तन करणारच, आम्ही परिवर्तन करणारच. संभाजीराव झेंडे आप आगे बढ़ो, संभाजीराव झेंडे आप आगे बढ़ो. सर्वांचं नेतृत्व सन्माननीय संभाजीराव झेंडे साहेब, ज्यांची आपण आतुरतेने या ठिकाणी वाट पाहतात, टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं आपण स्वागत करायचंय, ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. व्यासपीठावर बसलेले ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं, या तालुक्याचे ज्येष्ठ नेते, 1972 सालापासून एकत्रित काँग्रेसमध्ये काम करणारे आमचे भाऊ असतील, शामरावजी असतील, आणि नवीन पिढीतील आज सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतील, आत्मारामपासून सगळ्यांची नावं घ्यावी लागतील. दिलीप झेंडे आहेत या ठिकाणी माझे सहकारी, सगळ्यांचा नामोल्लेख करणं म्हणजे समोरही एवढे सहकारी बसलेले आहेत, त्याच्यामध्ये वेळ होईल. मी सकाळी दिव्यात मिरवणूक झाल्यापासून सुरू झाल्यापासून प्रत्येकाला सांगत होतो की तुम्ही लवकर चला, कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया ही किती वेळ खाऊ असते हे मला माहीत होतं. आणि मी स्वतः अर्ज स्वीकारण्याचं काम गेले 35-37 वर्ष केलेलं आहे, एक निवडणूक निर्णय अधिकारी या नात्यानं. त्यामुळे मी मुलांना सांगत होतो तुम्ही लवकर चला, आपल्याला कार्यालयात वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. ती प्रक्रिया थोडी लांबकी असते, म्हणून तुम्हाला लोकांना भुका लागलेल्या आहेत, ऊन लागलेले आहे, तरी तुम्ही शांतपणे बसून आहात. निम्म्यामध्ये थोडेफार लोक निघूनही गेलेले आहेत. असू द्या, मला या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं आहे की प्रश्न या तालुक्यातल्या उमेदवारीचाही होता. मागच्या वेळेला माझ्यावरती अन्याय झाला असं म्हणणार मी थांबलो स्वतःहून. या ठिकाणी लोकशाही विकास आघाडी, महाराष्ट्र लोकशाही विकास आघाडी असा आपलं 3 पक्षाचं संघटन या ठिकाणी एकत्र होतं. मागच्या वेळी दोघंच होतो, आता उद्धव ठाकरे साहेबांचा पक्षही आपल्या सोबत आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असते. 2004 साली पक्षांच्या मध्ये या तालुक्यांचं वाटप झालं, मतदारसंघांचं वाटप झालं. फक्त तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय, कारण हा इतिहास तुम्हाला घरोघरी जाऊन सांगायचा आहे. 2004 साली हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच वाट्याला आला. अशोक भाऊ टेकवडे आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले. 2009 साली दिगंबर दुर्गडे सर या पक्षातून उभे होते, या आघाडीतून उभे होते, पण बंडखोरी केल्यामुळं विद्यमान आमदारांनी त्यांचा पराभव झाला आणि विजयराव शिवतारे. जो इतिहास आहे तो काय मी नामोल्लेख करूनच करतो ना, त्याच्यात काय मी कोणावर टीका नाही करत. विजयराव शिवतारेंचा विजय झाला. तीच गोष्ट 14लाही झाली. 14ला सगळेजण स्वतंत्र झाले. 19ला एकत्रितरित्या गोविंद बागेमध्ये पवार साहेबांनी आम्हा दोघांनाही बोलवलं होतं, विद्यमान आमदारांनी मला, की तुम्ही दोघे उभे राहिलात तर दोघांनाही मतविभागणीचा फटका बसेल आणि पुन्हा 9 सालची आणि 14ची पुनरावृत्ती होईल. तो एक जण कोण थांबताय सांगा, पुढच्या वेळी त्याला संधी देण्यात येईल. त्याप्रमाणे मी थांबलो आणि संजय जगताप यांचा 2019चा प्रचाराचा प्रमुख झाला आणि प्रचाराचा नारळ झेंडेवाडीतच फोडला. प्रमोद अण्णा पोमन आपले जे त्यांचे अध्यक्ष आहेत त्याचे ते साक्षीदार आहेत. असं हे सांगितलं एवढ्यासाठी की तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे, कारण या इलेक्शन मध्ये तुम्ही उतरणार आहात ते मतदार किंवा प्रचारक म्हणून नाही. सगळ्याच वक्त्यांनी बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी भाषण करताना सांगितलं, तुम्हाला जर जिंकायचं असेल तर प्रत्येकाला एकच विचार करायला पाहिजे की मी स्वतः उमेदवार आहे, मी स्वतः उमेदवार आहे तुमच्यापैकी. आणि विशेष करून इथे बसलेल्या स्टेजवरच्या सागरता त्यांनी सांगितलं की आम्हाला कधी बोलायची संधी नाही मिळाली. आपले दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते जे इलेक्शन हातात घेणार आणि जनता हातात घेणार. कारण मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जरी त्यांनी मला सपोर्ट दिलेला असेल, एक फॉर्म दिलेला असेल, तरी जनतेचा, पुरंदर हवेलीच्या जनतेचा उमेदवार म्हणून उभा आहे हे तुम्ही सगळ्यांनी फक्त लक्षात ठेवा. आणि माझ्या समोर 2 उमेदवार उभे आहेत, त्यांचा तुम्ही इतिहास काढा. एका उमेदवारानं गेले 15 वर्ष गुंजवणी विमानतळ आणि दिव्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याची खोल मी माझ्या इंटरव्ह्यूतून केलेली आहे. ना तर गुंजवणीचं पाणी आलं, ना विमानतळ झालं, ना दिव्याला कधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ झालाच नव्हता. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, कागदपत्राशिवाय आणि पुराव्याशिवाय मी कधीच बोलत नाही.
दिवे या गावी किंवा पुरंदर तालुक्यामध्ये म्हणा किंवा पुणे जिल्ह्यामध्ये एका आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे, हा पत्रव्यवहार भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या लेखी 2005 सालापासून चालू आहे. त्याच्यानंतर किती लोकांनी थापा मारावा तो? ज्यांचा 2005 ला राजकारणात प्रवेश झाला नव्हता ते म्हणतात मी विमानतळ आणलं. आता जत्रेत थोडी छोटी विमानं विकायला असतात, ते लोक पोरं सांगतात मी विमान घेऊन येतो. तसं विमानतळ काय बाजारात मिळतं का? 2005 साली ज्या विषयाचा पत्रव्यवहार झाला मी सगळ्या पत्रकार बंधूंना तुम्हाला सगळ्या जनतेला दाखवायला तयार आहे. 2005 साली सुरुवात झाली की महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ह्या जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. आणि त्याच्यानंतरची कथा म्हणजे हिमालय एवढी थाप माणूस मारू शकतो की चुपचाप विमानतळ मंजूर करून घेतला असा मला शरद पवारांनी अभिनंदनाचा फोन केला विमानतळ मंजूर झाल्यावर, आणि मला कळू दिलं नाही. आता हे विमानतळ मंजूर होतं भारत सरकारकडून. हे राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये किंवा आमदार, आणि इतक्यापर्यंत ज्याला आपण म्हणतो कोणावरती मी व्यक्तिगत टीका करत नाही, त्या पातळीला मी जात नाही. ते माझ्या स्वभावात नाही, ते माझ्या कुटुंबाच्या संस्कारामध्ये नाही. परंतु खोटं बोलण्याची एक परिसीमा असावी. दिव्याला माझंच गाव आहे, दिव्याला म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारतळ हा फक्त भारत सरकार मंजूर करू शकतं. महाराष्ट्र सरकारला आंतरराष्ट्रीय गोष्ट करण्याचे अधिकार नाहीये, कारण परराष्ट्र खातं भाऊ हे फक्त भारत सरकारमध्ये असतं. जर पाहिली होती की आमचे काय चूक आहे, माझी त्याची त्यावेळेला ओळख सुद्धा नव्हती, पण पठारवाडीला आपण शब्द दिलता मागच्या 1900 निवडणुकीमध्ये. पठारवाडीचा अप्रोच रोड किती कोटी रुपयाचा तो क्षेत्र? 1.25 कोटीचा रस्ता त्यांचा मंजूर करून दिला. तो वापरात आहे, आज वापरात आहे. तसाच शेजारी आस्करवाडी छोटीशी गाव आहे, अनंता शेठ बसले तिथं, छोटस गाव आहे आमचं, पण त्यांना खूप मोठा वेढा मारून जावं लागत होतं. तिथे आपण 1.25 कोटीचा रस्ता 1.45चा रस्ता मंजूर करून दिला. तो PMRDA कडून दिला. 100 मीटर फक्त बाकीच्या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. तसंच कोमलनगरचा असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगतो एवढ्यासाठी की थोडंसं कामाचं सिंहावलोकन व्हायला पाहिजे. दुष्काळामध्ये मी तक्रारवाडीला गेलो, तक्रारवाडीच्या लोकांनी सांगितलं साहेब तुम्ही जर चारा छावणीचं काही केलं नाही किंवा चारा आम्हाला दिला नाही तर आमच्या सगळ्या गाया ज्याच्यावर त्यांचा प्रपंच चालतो, ज्याच्या 4-8 लिटर दूध विकून प्रपंच चालतो, ह्या कसाव्याच्या दावणीला जातील. म्हणजे आम्ही सांभाळू शकणार नाही, चारा आणू शकणार नाही. मी स्वतःहून मुंबईवरून रयजा फाउंडेशनचा CSRचा फंड असतो, जवळपास 1,72,00,000 रुपयांचा चारा या तालुक्यात वाटला. 5 गुरांच्या छावण्या त्यातल्या 2 तर झेंडेवाडीला दिव्याला होत्या, तक्रारवाडीला होती. आणि काही ठिकाणी गावात लोक म्हटले साहेब एकत्र जनावर आणणं ते लंपी आजार अमुक तमुक वगैरे, त्याच्यापेक्षा गावात आम्ही चाकोर्ड्यातच शेजारी आमचे युवराज जगताप इथं आहेत म्हणून आम्ही गावातच चारा वाटप केंद्र सुरू करतो, प्रत्येकाच्या गाया त्याच्याप्रमाणे देतो. आणि मी कधी असं म्हटलं नाही की माझ्या वडिलांच्या ट्रस्ट मधून मी हा चारा दिलाय. मी जाहीररित्या सांगितलं, साकोर्ड्यात त्यांनी सत्कार ठेवला, तक्रारवाडीत सत्कार ठेवला की हा पैसा मी मुंबईवरून इतर कंपन्यांच्या CSR मधून म्हणजे कंपन्यांना 2% नफ्याचा असा सामाजिक कामासाठी करण्याचा एक नियम आहे कंपनी लॉ खाली. त्या पैशातून आपण हे सगळे गुरं वाचवण्याचा कार्यक्रम केला किंवा गायांना वाचवण्याचा उन्हाळ्यामध्ये काम केलं. असे कितीतरी प्रश्न येतील. कानिपनाथच्या रस्त्याचा फॉरेस्टचा प्रश्न होता, बुलेश्वरचा होता, आंबळ्याचा होता. सगळ्या ठिकाणी फॉरेस्टच्या परवानगी घेऊन त्या ठिकाणी रस्ते आज तयार झालेले आहेत. रसवंती ग्राम आमच्या पश्चिम भागामध्ये जर मागची पिढी जर धंद्यानिमित्त बाहेर पडली असेल तर ती योगेश नाना फडतर यांच्या गावची रसवंती ग्रहांच्या निमित्त बाहेर पडली. महाराष्ट्रातल्या कुठल्याही ST स्टँडवर गेला आणि कानिपनाथ रसवंती ग्रह म्हटलं तर बोबगाव तांबडी गराडेचा माणूस आहे एवढं तुम्ही ठोकून सांगतात. अगदी सगळ्यांना माहिती आहे की हे रसवंती ग्रह पुरंदर तालुक्यातलं आहे. अशा प्रकारचं त्यांना 14 वर्षाची मुदतवाढ त्यांच्या व्यवसायासाठी वाढवून देण्याचं काम आपण गेल्या वर्षी केलं. तर योगेश नाना आणि त्यांचं संपूर्ण ग्रुप त्याचा सहकार्य, त्याच्यात अजितदादा साहेबांची बी त्या काळी खूप मदत झाली. पवार साहेबांनी बी त्यांच्या काळामध्ये केले. माझे वडील असताना याच प्रश्नांसाठी त्यांच्याकडे जात असत रामभाऊ शेठ फडतरे आणि सदाशिव अण्णा झेंडे. तर
अशा प्रकारे लोकांच्या प्रश्नात सहभागी होऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय। आणि या ठिकाणी शरद पवार साहेबांनी तिकीट देण्यासाठी भरपूर प्रयत्न केला। ही कॉन्स्टिट्युएन्सी पुरंदरची आमच्या वाट्याला यावी याच्यासाठी विदर्भातला एक मोरगाव अर्जुनी नावाचा तालुका आहे, त्या गावाचं नावाच आहे मोरगाव अर्जुन, दोन तालुके, जसं आपलं पुरंदर हवेली आहे तसं। तो आमची सिटिंगची जागा असं तुम्हाला देतो, पण पुरंदर हवेली आम्हाला सोडा, तिथे संभाजीराव झेंडेंना मला उभं करायचंय। ही मान्यता राज्यात लेवलच्या नेत्यांनी नानाभाऊ पटोले वगैरेंनी सुद्धा मान्य केली, परंतु काही महाभागांनी सांगलीच्या काही लोकांना मध्ये घालून दिल्लीवरून याच्यामध्ये बदल करून आणला। तर ह्याचा पुरंदरची स्वाभिमानी जनता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। आमच्या तालुक्यातलं नेतृत्वाचं काम कोणीतरी सांगलीचा माणूस ठरवतो, तो दिल्लीतून दबाव आणून इथे बदल करू इच्छितो, हे तुम्ही घरोघरी जाऊन सांगा, प्रत्येकाने एक उमेदवार म्हणून सगळ्यांना सांगा, कारण ही बेईमानी आहे। आणि दिलेला शब्द न पाळणं, 2019 साली दिलेला शब्द न पाळणं ही सुद्धा एक प्रकारची बेईमानी आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं। आणि मला माझ्या तालुक्यातल्या तरुणांच्या वरती आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वरती भरोसा आहे। हे सगळे आणि तुम्ही तरुण कार्यकर्ते जर सगळे कामाला लागले तर आपल्याला विजयापर्यंत पोहोचणं अवघड नाही, एवढंच लक्षात ठेवावं। हवेली तालुक्यामध्ये नव्यानं शहरीकरण झालेली गाव आहेत, मग त्याच्यामध्ये उरुळी असेल, कुरसुंगी असेल, उंडरी असेल, पिसुळे असेल, आंबेगाव असेल, पिण्याच्या पाण्याचा भयंकर प्रश्न आहे। शहरात असून टँकरने पाणी पुरवठा देतात हे मी पहिल्यांदाच पाहिलं। खेडेगावात टँकर सुरू करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी मी ठाण्याला केलंय, नाशिकला केलंय, पण शहरातच टँकरने पाणी किती पुरवणार लोकांना, कसं शक्य आहे? पण हे घडतंय। आज उरुळीला 57 टँकर सुरू आहेत। मग तिथला प्रश्न परवा आम्ही घेतला, नवीन कोण कुठले ते इलेक्शन स्टंट असेल, मी 4 वर्ष झालेलो सरकारशी किंवा महापालिकेशी मांडतोय की सेपरेट फीडर लाईन उरुळी कांचनपर्यंत टाका, तरच हा प्रश्न सुटेल आणि पुढच्या 50 वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करायचा। त्याच्यासाठी खडकवासला धरणावर आंदोलन केलं आहे। असे अनेक गोष्टी बोलता येतील, परंतु आज वेळ एवढा झालाय आणि फॉर्म भरण्यामध्ये थोडासा वेळ जातो याची मला कल्पना होती, म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांना दिव्यापासूनच मिरवणुकीत विनंती करत होतो, तुम्ही जरा लवकर चला, लवकर चला, तिथे आपल्याला 12:30 पर्यंत पोहोचलं पाहिजे कार्यालयात, तरच आपलं वेळेत काम होईल। असू द्या, मी तुम्हा सर्वांच्या शेवटी धन्यवाद व्यक्त करतो। सर्व वक्त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे, मी एकटा निवडणूक जिंकू शकणार नाही, तुम्ही प्रत्येकाने जर असं ठरवलं की मी स्वतः उमेदवार आहे, माझ्या कुटुंबातला माझा मुलगा उमेदवार आहे, माझी भगिनी उमेदवार आहे, माझी बायको उमेदवार आहे, असं समजून तुम्ही जर काम केलं तर आपल्या सगळ्यांना शिवधनुष्य पेलणं, कारण समोर सामदामदंड भेदवाले लोक आहेत, पण काही घाबरायचं कारण नाही। ज्या वेळेला जनता हा ठरवते किंवा जनता हा इतिहास आपल्या हातात घेते, हा विषय हातात घेते, त्यावेळेला काही अवघड नाही। आणि याचं उदाहरण आपण काही जुन्या लोकांनी 1977 साली पाहिलंय, मागच्या लोकसभेमध्येही पाहिलेलं आहे। प्रतिनिधी भारत सरकारचं परराष्ट्र मंत्रालय बघतं, हे पुरंदरच्या जनतेला कुणी येवं आणि फसवावं, काही थापा मारा, गुंजवणीच्या पाण्याचं तेच झालं, गेले 15 वर्ष चाललंय। 93 साली धरणाचा नारळ फुटलाय, 93 साली धरणाचा नारळ फुटलाय आणि 14 साली त्यांचं स्वतःचं पत्र आहे की 95% काम पूर्ण झाले, 5% कामासाठी आमच्यावर अन्याय काय करता की केवळ मी विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून काय। दुसरे एक उमेदवार आहे, त्यांची 10 वर्षापूर्वीची क्लिप फिरते व्हॉट्सअपला धनुभाऊ की या पुरंदर तालुक्यातला स्वखर्चाने प्रत्येक इंच ना इंच सुजलाम सुफलाम आणि पाण्याने भिजवून काढेल मी, असा शब्द मी माझ्या पिताश्रींना दिला। हे माझं वाक्य नाही, त्यांचं वाक्य आहे आणि व्हॉट्सअपवर आहे, पाहिले ना तुमच्यापैकी काहींनी? झालं का त्याच्यातलं संपूर्ण तालुका सोडावं, 1 इंचाला पाणी नाही मिळालं। आम्ही उलट पुरंदर उपसाचं माझ्या गावाला पाणी नंतर मुरलीधर झेंडे इथं आहेत,
त्यांचे सगळ्यात जास्त कष्ट आहे, त्याच्या टीमचे जास्त कष्ट आहे, पण आम्ही त्याच्यासाठी वर्गणी करून मोटर नीट केलं आपण, वर्गणी करून त्यांनी आम्ही तिथपर्यंत पाणी आणलं. निदान एका गावाचे 200 एकर तरी आणले. आणि पुरंदर उपशात ज्या ज्यावेळी उन्हाळ्यात गरज पडली त्यावेळी मी त्या अधिकाऱ्यांच्या हातापाया पडलो, विनंत्या केल्या, फोन करत राहिलो. आणि ज्या ज्या गावाला पाणी मिळत नव्हतं तिथे देण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे की सगळ्याच गावांना उन्हाळ्यामध्ये एवढा तीव्र उन्हाळा होता की सगळीकडे आपण पाणी पुरवू शकलो नाही, पण प्रयत्न जरूर झाला. आणि आताच्या पावसाळ्यानंतर नवीन मोटारीनंतर थोडंसं पाण्याचं रोटेशन म्हणतो ते जरा व्यवस्थित राहील. आता अशा प्रकारे खोटं बोलणाऱ्या उमेदवारांना आपल्या गावात मतं मागायला आलं. तुम्ही फक्त या 3 गोष्टी विचारा. मी सांगितल्या प्रत्येकाच्या 3 सांगितल्या. आणि महाविकास आघाडीतल्या माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना, की हा पुरोगामी विचाराचा तालुका आहे, शाहू फुले आंबेडकरांना मानणारा तालुका आहे, सावित्रीबाई फुलेंना मानणारा तालुका आहे. याच ठिकाणी संभाजी महाराजांचा पुरंदर किल्ल्यावरती जन्म झाला आणि याच ठिकाणी सत्यशोधक समाजाची चळवळ महात्मा फुलेंनी सुरुवात केली आणि भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा संपूर्ण देशामध्ये सावित्रीबाई फुलेंनी काढली. असं असताना इतर काय म्हणत काँग्रेस पक्ष आमचा आघाडीतला एक पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला मोठी अहिंसेची परंपरा आहे. महात्मा गांधींची आणि पंडित जवाहरलाल नेहरूंची काँग्रेस होती, ती अहिंसेवर आधारित होती. जगातलं एकमेव, मित्रांनो, विचारो महिला भगिनींनो, एकमेव उदाहरण आहे जगातलं की कुठलाही रक्ताचा थेंब न साडता देश स्वतंत्र करण्याचं काम महात्मा गांधींनी अहिंसेच्या जीवावर केलं. तुमच्या आमच्यासारख्या, माझ्यासारख्या जनतेच्या जीवावर केलं. प्रत्येक देशाला जर स्वतंत्र व्हायचं असेल तर लढाई करूनच स्वतंत्र व्हावं लागलं. काही लोकांची बळी गेली. आज मितीला जगामध्ये 2 युद्ध सुरू आहेत, एक रशिया आणि युक्रेनचं सुरू आहे. रोज आपण पाहतो विमानं जात आहेत, सिव्हिल किंवा लोकशाही लोकांच्या घरावरती बॉम्ब टाकतायत आणि तिकडे इस्रायलचा आणि गाझापट्टीचा आहे. लोक दररोज मरतायत. किती मरतायत, किती रक्तपात होतोय याचा अंतच नाही. पण एकमेव पक्ष ती चळवळ होती काँग्रेस, इंग्रजांना इथून घालवण्याची, महात्मा गांधींनी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी. ती काँग्रेस अहिंसेच्या मार्गातून कुठलीही मारहाण न होता असहकाराच्या मार्गातून देश स्वतंत्र केला. आणि सध्याची सासवडची पुरंदरची काँग्रेस काय आहे हे फक्त संभाजीराव कुंजीरांना माहिती आहे. बरोबर आहे का? आठवते का ते क्लिप तुम्हाला? आठवली ना? मग आल्यावर तेवढी क्लिप दाखवा त्यांना की ही काँग्रेसची तत्व कुठं रुजतात का? तो पक्षच नाहीये मुळे. काही ठराविक जणांचा डाग दबडच्या असणाराचा ग्रुप आहे. मला कोणावर टीका नाही करायची. तेवढी क्लिप दाखवा. या क्लिप बद्दल तुमचं काय म्हणणं आहे तेवढंच विचारा. मगाची 2 उदाहरणं सांगितली. सुजलाम सुफलाम करणार. 5 वर्षापूर्वी सांगितले की 1200 कोटी मीच खर्च करणार आहे आणि पुरंदरची हे गुंतवणूक धरण मीच पूर्ण करणार आहे. सरकारचा एक पैसा नको मला. ह्या 3 क्लिप दोघांनाही दाखवा. आणि मी कुठलंही काम केलं तर सोशल मीडियावर टाकतात सगळे लोक. सोशल मीडियाची टीम आहे ते करते. आमच्या दिवे घाटाचं काम आडलेलं होतं गेले 2-3 वर्ष. मूळचा रस्ता हडपसर ते लोणंद आहे, पण हडपसर झेंडेवाडी ते लोणंदच्या रस्त्याचं काम जवळपास पूर्ण झालं. तुम्ही लोक त्या रस्त्याने प्रवासही करताय जेजुरीला जाताना. परंतु हडपसर ते दिवे घाटाचं वरचं टोक म्हणजे झेंडेवाडी हे काम गेले 2-3 वर्ष सुरूच होत नव्हतं. त्याचं टेंडरही निघत नव्हतं कारण ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अडचणीमुळे अडलं होतं. मी त्याच्यासाठी भोपाळपर्यंत पत्रव्यवहार केला, नागपूरपर्यंत अधिकाऱ्यांशी फारेशा बोललो आणि फॉरेस्टची परवानगी मिळवली आणि त्या रस्त्याचं काम आता दिवाळीनंतर सुरू होणार आहे. 800 कोटी रुपयाचा रस्त्याचा प्रोजेक्ट येतो. गडकरी साहेबांना मी थेट सांगलीला भेटायला गेलो. मुंबईतून पहाटे भल्या पहाटे निघालो आणि 5 वाजताची वेळ होती त्यांची. ती सांगलीत जाऊन गाठली आणि पवार साहेबांना त्यांना तो विषय समजावून सांगून की आता आम्ही फॉरेस्ट खात्याची परवानगी मिळवली, याचं टेंडर आता काढा. तो चौपदरी रस्ता आता होणार आहे. कुठलंच काम बिना पुराव्याचे जनतेपुढे ठेवलं नाही आणि त्याचे फोटो गडकरी साहेबांच्या सोबत चर्चा करतानाचे मंजुरीच्या याच्यावर टाकले. नाझरे टप्पाचा ब्रिज वाहून गेला. माळशिरस पासून कारखान्यापर्यंतची वाहतूक सगळ्या ऊसाची तिथपर्यंत होते. तिथे आपण 5.5 कोटीचा ब्रिज मंजूर करून आणला. भिवरी
वरून कात्रज नवीन बोगद्यात जर आता गेलं तर बारामती पासून जेजुरी पासून मोरगाव पासून सासवड पासून जेजुरी पासून सासवडच्या सगळ्या लोकांना आता तो रस्ता आणखी 4 महिन्यात 4 महिन्यात कंप्लीट होईल का? 3-4 महिन्यात कंप्लीट झाल्यावर या संपूर्ण तालुक्याला बिना ट्रॅफिकच्या रेड आणि ग्रीन सिग्नलचं मुंबईत पोहोचता येईल. ती लिंक सुरू झाली तर तिथून थेट कात्रज बोगद्यात उतरता येतं आणि कात्रज बोगद्यातून एक्सप्रेस वेला लागता येतं आणि एक्सप्रेस वे पासून चेंबूर पर्यंत सिग्नलच नाहीये. अशी कामं केली आणि लोकांच्या समोर ठेवली, समाज माध्यमांच्या मार्फत ठेवली.